मित्रांनो, मी पूजा बोरकर लोकमत.com मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज मकर संक्रांतीच्या निमित्त आहे आणि मकर संक्रांती सगळ्यांनी तिळगुळ दाबून खाल्ले असणार आहेत, ताव मारणं असायचं तिळगुळ आणि एक म्हणतात ना सणवार असले की या सगळ्या गोष्टी प्रचंड आल्या। तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, तिळाचे लाडू काय आणि ते एक घरात एक वेगळी चंगळ असते, सगळेजण येतात, एक गेट टुगेदर वेगळं असतं। तर आज मी देखील पोहोचते तुमच्या सर्वांची लाडकी मयुरी वाघ, तिचं खूप खूप स्वागत आहे। आता मयुरी वाघच लावते मी अजून पण, कारण लोक मयुरी वाघ म्हणूनच ओळखतात। इनफॅक्ट असं मयुरी रानडे लावल्यावर ती पियुषला आणि मला दोघांनी काहीतरी वेगळं वाटतं की हे काय आहे म्हणजे कारण म्हणजे आजच असं झालं की माझ्याकडे कुरिअर आलं आणि त्याच्यावर त्यांनी मयुरी रानडे लिहिलं होतं, तर एक सेकंड मलाच अरे हो बरोबर आहे माझंच आहे ते असं झालं, कारण इतकी वर्ष सवय असते आपल्यालाही आणि आता प्रेक्षकांनाही मयुरी वाघ म्हणूनच ओळखतात। तर रानडे म्हटल्यावर मला पुन्हा मग स्ट्रगल सुरू करायला लागेल, लोकांना वाटेल कोणतरी नवीन कोणतरी इंडस्ट्रीमध्ये नवीन आली असं काहीतरी, पण आजचा मान रानडेचा असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण की आज सण आहे आणि मकर संक्रांत म्हटलं की एक नवरा बायकोचं एक वेगळं नातं, त्या नात्याबद्दलची एक वेगळी गंमत असते, त्या नात्याबद्दलचा जो सण असतो, मग ते पतंग उडवणं असू दे किंवा मग ते किचन मधला तिळगुळ बनवण्याचा अटास असू दे, पूर्ण वेळात वेळ काढून तू सुद्धा बनवले असेल तिळगुळ? हो, मी तिळगुळ बनवले आणि ॲक्च्युली असं झालं की आत्ता सध्या पियुष अंजलीच्या शूटमध्ये खूपच जास्त बिझी आहे, त्यामुळे त्याला वेळ नाही मिळाला आहे। पण गणपतीत सुद्धा मी लाडू बनवले होते, पौष्टिक लाडू, आणि तेव्हाचं माझ्याकडे मी फोटो पण पोस्ट केला होता इंस्टाग्रामवरती ॲक्च्युली। तेव्हा म्हणजे मी सगळं बनवून पियुष बिचारा इकडे बसून लाडू वळत होते आणि सगळे लाडू त्याने वळले होते त्यामुळे तो खूप मकर संक्रांती संधी मी ते मिस करते तो असता तर आणि यावर्षी मी इवन पतंग उडवायची संधी आम्हाला मिळेल असं मला वाटत नाहीये फार, कारण सध्या खूप बिझी शेड्यूल असल्यामुळे। पण 2 वर्षांपूर्वी आम्ही म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा गेले होते त्याच्या घरी बडोद्याला, अर्थात तो बडोद्याचा आहे, गुजरातमधला आहे, त्यामुळे पतंग उडवण्याचा खूप मोठा कार्यक्रम असतो तिथे आणि म्हणजे जवळपास 3 दिवस तिकडे बंद, म्हणजे सगळं बंद असतं, फक्त पतंगाची दुकानं उघडी असतात। आणि एक रस्ता आहे, तर मी त्या रस्त्याचं नाव विसरले, पण तिथे असे इथे डोक्यावर वगैरे पतंग घेऊन चालतात, एवढी गर्दी असते, म्हणजे असे खेटून सगळे, आणि एक 12 वाजल्यानंतर तिथे निलामी होते पतंगांची, पतंग जेवढे असतील संपले असतील तेवढे संपले, उरलेलेचे मग 10-10ला वगैरे अशी, आणि निलामी प्रॉपर निलामी होते, म्हणजे फुल रस्ते सगळे शुकशुकाट, सगळे टेरेसमध्ये, आणि संध्याकाळी आपल्याकडे पण सोडतात तसे ते दिवेवाले कंदील, पण तिथे खूपच जास्त, म्हणजे तिथे प्रत्येक टेरेसमधनं ॲट अ टाईम 20-25 सुटत असतील एवढे, आणि अख्खा आगाळ फक्त ते तुम्हाला तेवढंच दिसतं। तो कमाल एक्सपिरियन्स होता आणि मला असं खूप इच्छा होती की लग्नानंतर यार मी जाणार आणि मी पतंग उडवणार आहे, पण यावर्षी नाही जमलंय। मग आता माझं हळदी कुंकू असेल सासरी, पण पियुष नाही येऊ शकत। डोंबिवलीत इतकं काही त्याचं हे नव्हतं, क्रेज नव्हतं पतंगीचं, बेसिकली सगळे महाराष्ट्रीयन असल्यामुळे हे खूप ह्या साईडला, आता मी इथे मालाड कांदिवलीमध्ये मी बघितलं खूपच जास्त, म्हणजे पतंगच्या दिवशी सगळे टेरेसमध्ये वगैरे, सो असं कधी मलाही नाही अनुभव आला आणि माझ्या मैत्रिणींनाही नाही अनुभवला। इनफॅक्ट आता माझ्या मैत्रिणी वाट बघतायत की चल ना संक्रांतीला आपण गुजरातला जाऊया, तेवढंच टेरेसवरती आम्हाला पण जरा पोरं वगैरे बघता येतील। अच्छा, दागिने आणि हलव्याचे दागिने हे एक वेगळं कनेक्शन असतं। हो, तर त्याबद्दल तुला किती माहिती आणि किती एक वेगळं अट्रॅक्शन असतं? दागिने म्हटले की प्रत्येक म्हणजे कसली असू दे, म्हणजे रिअल ज्वेलरी असू दे किंवा नॉर्मल, ते क्रेज असतं, तुला किती? मला ॲक्च्युली रिअल ज्वेलरीचं एवढं क्रेज नाही आहे, म्हणजे सोन्याचे दागिने वगैरे असं फार की मी आता पुढचं मी काय करू, तर मी आता सोन्याची नथ घेईन स्वतःसाठी वगैरे, असं मला क्रेज नाही आहे। मला काहीही आवडतं, म्हणजे प्रत्येक सेलिब्रिटीचं आम्ही बघतो, म्हणजे एक खूप मोठी 1.5-2 लाख रुपयाची अशी रिंग वगैरे द्यावी, असं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं। असं नाहीये माझं, म्हणजे बस एवढं महागातलं घेऊन एकच ते आयुष्यभर वापरण्यापेक्षा मला असं दर थोड्या दिवसांनी काहीतरी स्वस्तातलं ते चालेल, मला मी खुश होईल। अशी बायको माझ्या मते, अशी सून प्रत्येकाच्या घरोघरी सगळ्यांना पाहिजे असेल। आणि पुन्हा सासर गुजरातचं असल्यामुळे तिथे भयंकर व्हरायटीज आहेत ह्याच्यामध्ये दागिन्यांमध्ये सुद्धा, आणि इथे आपल्या मालाड कांदिवलीमध्ये पण मार्केटमध्ये तर भरपूर व्हरायटीज आहेतच अवेलेबल, त्यामुळे मी असं आये दिन येता जाता मार्केटला गेले तर काहीतरी एक झुमके घेऊन आले किंवा असं जे मला आवडेल ते घालते।
सो असं काही नाही आहे की गोल्डचेच पाहिजे वगैरे. इनफॅक्ट माझ्याकडे ऑक्सिडाईज किंवा असे खोटे ज्वेलरी खूप जास्त आहे वा. आणि हे तर मला आवडतातच. म्हणजे हे मी खूप वर्षांपासून बघतेय की हे मला घालायची संधी कधी मिळेल आणि आज फायनली ती संधी आलेली आहे की आता आज मी हे दागिने घालणार. सो ह्याच्यासाठी ऑब्व्हियसली मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि इनफॅक्ट वर्षभरात सगळे सण झाले पण संक्रांतीची मी ह्याच्यासाठी वाट बघत होते की हलव्याचे दागिने. सो प्लीज इट्स युअर. मंगळसूत्र आणि हे एक वेगळं आहे आणि मंगळसूत्राची मजाच वेगळी. हो. आणि तुझं मंगळसूत्र बाईते पाहते मी वाट्या टिपिकल. हो हो, 2 वाट्यांचं एक टिपिकल. 2 वाट्यांची गंमत वेगळी. ते मला हेच आवडतं. म्हणजे असं काही सणवार असो किंवा काही ट्रेडिशनल गोष्ट असो तो मॅचिंग घालण्यापेक्षा आय प्रिफर दिसतं. मला हे मनापासून आवडतं वाट्यांचं. ते खूप एक छान दिसतं. आणि आज आता मला अंदाज होता की आपल्याला हे दागिने घालायला लागतील. सो मी चुडा नाही घातला. पण जनरली कोणाचंही लग्न असो किंवा कुठलाही सणवार असो किंवा काहीही असो म्हणजे देवाचं घरात काही असो तर मला आपला हिरवा चुडा घालायला भयानक आवडतो. आणि तोही असं की 4 बांगड्या फक्त घातल्या दाखवायला असं नाही तर मी एवढा प्रॉपर एक 2 डझन हिरव्या बांगड्या वगैरे घालते मी. हो. आणि मला ते खूप आवडतात. म्हणजे तो एक नवीन नवरी असं छान दिसतं. सो ते मला आवडतं. आता हे मी उलटच घालतेय कारण अजून माझं मंगळसूत्र सरळ नाही केलेलं आहे. म्हणजे आता ते सरळ होईल. आता वर्षाने 1 वर्षभराने ते सरळ करणार आहे. सो ते आत्ता उलटे तर मग मी हे उलटच घालते आता. मी हे माझ्या वहिनीच्या वेळी पण पाहिलेले दागिने आणि माझी वहिनी एवढी लकी होती की माझ्या भावाने गपचूप त्याने पण घालून घेतले होते. म्हणजे जे मुलांसाठी पण असतात ना काही आय थिंक गळ्यात वगैरे काहीतरी येतं आणि ते बाण वगैरे पण असलं काहीतरी असतं. सो हे माझ्या दादाने गपचूप करून घेतलं होतं. सो हे आय न्यू की पियुष हे करणार नाहीये. म्हणजे त्याने तर मला सांगितलं की नाही मी नाही असलं काही घालणार आहे. तुला करायचंय ते कर. सो मी जास्त अपेक्षाच केली नाही त्याच्याकडनं की ओके नाही करणार आहे उगाच कशाला आपण म्हणा कर 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 म्हणून. पण हे मला आठवतं की म्हणजे मी खूप लहान होते. मी 5 वर्षाची वगैरे असेल. पण माझ्या आत्याच्या वेळी हे दागिने माझ्या आईने स्वतः बनवले होते घरी. हलव्याचे दागिने म्हणजे बरेच जण बनवतात. म्हणजे इवन पियुषच्या आई अजूनही ते सगळं म्हणजे हे घरी बनवतात वगैरे दागिने वगैरे. आणि आत्ताही त्यांनी हळदी कुंकूसाठी बरीच काही तयारी केली असं मला कळलंय घरी. ते काय केलंय ते तर मला बघायचंय. पण त्यांनी काहीतरी केलं आहे. मला त्यांनी असे फोटोज पाठवले तर तिकडे गेल्यावर मला एक्झॅक्टली अंदाज येईल. सो हे म्हणून मला तेव्हापासून म्हटलं 4.5-5 वर्षाचे होते तेव्हापासून मला ह्याचं अट्रॅक्शन होतं. कारण हे मी दागिने आईला बनवताना सुद्धा बघितले होते. सो मला त्याची एक वेगळीच क्रेज होती. आणि तेव्हा काही लहान होतं ना पडलाच एखादं तर घालायचं तोंडात. अच्छा तू तिळगुळ खाण्यामध्ये तू मास्टर असशील त्याच्याबद्दल नो डाऊट. हो मला प्रचंड आवडतो तिळगुळ. प्रचंड आवडतो. आईकडचं हळदी कुंकू इथे आज आणि 18 तारखेला बडोद्यामध्ये. त्यातही त्याच्या बहिणीचं लग्न जस्ट आमच्या 7 दिवस आधी झालं. 23 जानेवारीला तिचं लग्न झालं. सो तिचं आणि माझं दोघींचं एकत्र करायचं होतं. आईंना अशी इच्छा होती. सो आज 18 तारखेला दोघींचं एकत्र असणार आहे.
माझ्यापेक्षा माझ्या सासूबाईंना खूप जास्त हौस आहे, त्यामुळे त्यांनी तर खूप वेगवेगळे काहीतरी प्रकार पुण्यावरनं मागवलेले आहेत असं मला कळलेलं आहे. कारण पियुष एकुलता एक आहे, त्यांना मुलगी नाही आहे, सो त्यांना ते एक हक्काची मुलगी मिळाली आहे. त्यामुळे त्या भरपूर केवढं सजव आणि केवढं नटवू असं होत असतं त्यांना, आणि सगळ्या हौशी त्या कम्प्लीट करतात माझ्याकडनं. हो, गेली 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 बांगडी पण गेली. वा प्रेम ग प्रेम, बाकी काही नाही. वा वा, प्रेम आहे. तूच करेक्ट साईज आणलीस. खरंच आता पियुषही असा हे सगळं घालून असं छानसं म्हणजे असं मुलांचे दागिने घालून बसलं असतं तर मलाही आवडलं असतं. असं माझं असं स्वप्न आहे की कधीतरी त्याने असं करावं, पण तो नाही करणार. मला माहिती आहे त्याला याच्यामध्ये असं जराही इंटरेस्ट नाही नाही एवढं चलचल नाही. घरात आल्यावरती तो म्यूट, मग माझी बडबड सुरू असते. आणि तो खूप शांत आहे या सगळ्या बाबतीत, त्याला फार असं छान चिल. पूर्ण तयार झालेली आहे. असं माझी इच्छा होती की Yes. हे सगळं दागिने पियुषने तुला असं घालावे वगैरे. बापरे, नाही एवढे पेशन्स पण नाही आहेत त्याच्यात की एवढे दागिने तो शांतपणे घालून देईल मला. तू घाल तुझे. पियुष पण तुझं कनेक्शन माझ्या अस्मिताच्या सेटवरच झालंय. हो, आणि स्टिल आय रिमेंबर तो टोकरा मी मारलेला की शोधलं की सापडतं. मग तुला एक म्हणता हॅपी मॅरेज लाईफही स्टार्ट केली पूर्णपणे. येस. सो पूर्णपणे रमली आहेस. हां, मग इथे बेसिकली कसं होतं की कामात दोघंही बिझी असतो, आणि मुंबईत आम्ही दोघंच असल्यामुळे, म्हणजे त्याचे आई वडील बडोद्यात असल्यामुळे आम्ही दोघं, आणि सुरुवातीपासून आम्ही मित्रच असल्यामुळे आम्ही मित्रांसारखेच आहोत अजूनही घरात. म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं तसं की पॉइंट तू ठेवलास की बाबा हां, म्हणजे असं कोणीतरी रानडे म्हटल्यावरती किंवा मिसेस रानडे म्हटल्यावरती मलाच एक सेकंड अच्छा हां हां बरोबर आहे मीच आहे असं होतं मला. मग सगळं झाली की काळी साडी आली, आणि काळ्या साडीचं क्रेज प्रत्येक स्त्रीला असतं की काळी साडी प्रत्येक मुलीला असतं की काळी साडीचं एक वेगळा वेड असतं आणि एक वेगळा ग्लो असतो. हो, मुळात काळ्या रंगाचंच खूप क्रेज आहे. म्हणजे माझ्याकडे कपाट उघडल्यावरती अर्ध्यापेक्षा जास्त कपडे काळेच आहेत दोघांकडे. इनफॅक्ट त्यालाही ब्लॅक खूप आवडतं, आणि माझ्याकडेही तोच पॉईंट आहे. इनफॅक्ट आत्ता लग्नातल्या 5 साड्यांपैकी काळी घ्यायची नाही असं स्ट्रिक्टली नियम होता. तरीसुद्धा एक इरकल मी घेतली आहे गोल्डन कलरची, ज्याला काळेच काठ आहेत, आणि माझ्या सासूबाईपेक्षा फारच कूल आहेत. घे तुला हवेत ते घे, काळी हवी का तर काळी घे, त्याबद्दल त्यांचं काहीच नाही. सो त्यातही काळा रंग आलाच आहे. वाटलंच होतं मला तू हे करणार आहे. नवीन नवीन लग्न झाल्यावरती सगळेच म्हणजे सासरची माणसं थोडीफार जज करत असतात कशी आहे काय, किंवा वेगवेगळी परीक्षा घेत असतात. तर त्यावरनं मी सांगणार नाही. परीक्षा म्हणजे आमची लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी माझी परीक्षा झाली होती की ह्याच्या आत्या काकू वगैरे ज्या कोणी आहेत त्या सगळ्या जणींनी बसून आम्हाला दोघांना उभं केलेलं आहे समोर, आणि दोघांनाही 5-5 उखाणे घ्यायला सांगितलेले. म्हणजे प्रत्येकी 5-5, त्याने 5 मी 5, एकदा हा एकदा मी एकदा. सो तेव्हा तर खूप उखाणे पाठ केले होते, कारण हे मला माहिती होतं की खूप उखाणे घ्यायला लागणार आहे. सो तेव्हाच माझी परीक्षा झाली होती. पण हे मी मगाशी नाही म्हटलं तर ही पुन्हा उखाणा घे असं सांगेल. सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ, सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ, पियुष रावांचं नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगुळ. वाह क्या बात आहे. सो जाता तर प्रेक्षकांना काय सांगशील? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आणि छान हसत राहा, आनंदी राहा. आणि असं नाही की फक्त मकर संक्रांत आहे म्हणूनच गोड गोड बोला. एरवीच वर्षभर सगळ्यांशी छान वागा, छान बोला, छान पॉझिटिव्ह राहा तुम्ही सुद्धा, आणि पॉझिटिव्ह वाईब्स घेत राहा.